Hello parents, teachers and students. Zankar is bringing you complete syllabus of 3rd standard on our YouTube channel. So please subscribe our channel and don't forget to share with other parents and students. पाठ 7. मुग्धा लिहू लागली. शाळेमध्ये चित्रकला, रांगोळी, कथाकथन स्पर्धा झाल्या. आज शाळेमध्ये होता बक्षीस समारंभ. सगळी मुलं आणि त्यांचे पालक यांना आमंत्रण होतं. मुग्धा आणि तिचे आईबाबा सुद्धा शाळेत आले होते. बाई म्हणाल्या, मुग्धा अभ्यासात हुशार आहे. चित्रकला स्पर्धेत सुद्धा पहिला नंबर मिळवलाय तिनं. पण ती जास्त बोलत नाही. घरी पण अशीच वागते का? आई म्हणाली, हो. तेवढ्यात प्रमुख पाहुणे आले आणि सगळेजण आपापल्या जागेवर बसले. पाहुणे होते एक प्रसिद्ध लेखक. शाळेमध्ये शिक्षिका जाधवबाईंनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली आणि त्यांनी बक्षिसं देण्याचा कार्यक्रम पार पाडला. मग मुख्य पाहुण्यांनी भाषणाला सुरुवात केली. पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या गमतीजमती सांगितल्या आणि ते स्वतः लेखक कसे झाले हेही सांगितलं. ते म्हणाले, मी लहानपणापासून फार अबोल होतो. कुणाशीही जास्त बोलत नसे. पण रोज ज्या गोष्टी घडायच्या त्या मी आठवून वहीमध्ये लिहून काढायचो. मला तो छंदच लागला होता. उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी मी केल्या त्या आणि ज्या गोष्टी माझ्या नजरेत आल्या त्या सगळ्या मी लिहू लागलो. त्यामुळे माझी निरीक्षण शक्ती वाढली, स्मरण शक्ती वाढली, शब्द संपत्ती वाढली. मग मला हळूहळू कल्पना सुचायला लागल्या. घडलेल्या प्रसंगावरून मी कविता आणि कथा लिहायला लागलो. शाळेतल्या शिक्षकांना दाखवल्यावर त्यांनी माझं कौतुक केलं. मग हळूहळू मी मोठा झाल्यावर मासिकात लिहू लागलो आणि मग मला लक्षात आलं की मी सर्वांशी छान गप्पा मारू शकतो. मग माझे काका एकदा मला म्हणाले, हा मुलगा किती घुमा होता, म्हणजे न बोलणारा, आणि आता किती बोलायला लागलाय छान. म्हणजे मुलांनो, बोलण्यानी, लिहिण्यानी आणि वाचल्यानी माझ्यामध्ये छान परिवर्तन झालं, बदल झाला आणि मी साहित्यिक झालो. पाहुण्यांचं भाषण ऐकल्याबरोबर मुग्धा आणि तिचे आईबाबा सर्वांच्या मनात तोच विचार आला. बाबांनी मुग्धाला नवीन वर्षाची एक डायरी म्हणजे रोजनिशी दिली होती. मुग्धानी रोज काहीतरी लिहायचं हा संकल्प केला आणि लगेच लिहायला सुरुवात केली. रोजच्या रोज तिच्या डायरीच्या पानामध्ये आजीचं वर्णन, बाबांचं अभ्यास घेणं, भावाशी भांडण, आईची माया, मैत्रिणीचा वाढदिवस, अशा कितीतरी गोष्टींचं लेखन कागदावर उतरायला लागलं. एखादी गोष्ट मनासारखी किंवा मनाविरुद्ध झाली तर तीही कागदावर यायला लागली. त्यामुळे मुग्धाला तिची चूकही कळायला लागली. मग खरोखरच आईबाबांशी, भावाशी सुसंवाद घडू लागले आणि गप्प गप्प राहणारी मुग्धा मोकळेपणाने बोलायला लागली आणि लिहायला लागली. स्वाध्याय. खालील शब्दांना जोडून येणारे शब्द सांगा. गमती, जमती. बारीक, सारीक. दगड, गोटे. जिकडे, तिकडे. चढ, उतार. काटे, कुटे. पाला, पाचोळा. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.